श्री स्वामी समर्थ. अनुभूती स्वामी सेवेची. माझ्यासोबत घडलेला एक दृष्टांत सांगू इच्छितो. 1990मध्ये माझी परिस्थिती हालाकीची होती. अगदी कुठे गावालाही जायचे म्हटल्यावर मला पैशाची तडजोड करावी लागत होती. 95ला माझा विवाह झाला. बायको स्वामी समर्थांची कट्टर भक्त होती. स्वामी समर्थ म्हटले की मग कशाचीही तडजोड नाही असा तिचा स्वभाव. पण माझं या उलट होतं. मी आधीपासूनच नास्तिक. आता नास्तिक म्हटले म्हणजे दारू मटण इत्यादी हे सगळं आलंच. बायकोच्या आणि माझे सुरुवातीला खूप भांडण व्हायचे. बघता बघता मी अट्टल बेवडा झालो होतो. माझा परिवार माझ्यापुढे हतबल झाला होता. मी निराशेच्या शेवटच्या टोकावर होतो. कर्जबाजारी झालो होतो. आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. ठरवलं होतं की हा देह त्यागायचा. म्हणूनच हायवेला आलो आणि मी त्यावेळी खूप नशेत होतो. मला शेवटचं बायकोसोबत बोलायचं होतं म्हणून मी तिला कॉल केला आणि बोलू लागलो. तिला माझ्या बोलण्यावरून सगळा अंदाज आला होता की मी जीवाचं बरं वाईट करतोय. ती मला विनंत्या करू लागली, रडू लागली, तुम्ही घरी या म्हणून हाका देऊ लागली. पण मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी फोन बंद केला आणि एखादी गाडी येईल म्हणून वाट बघू लागलो. दूरवर बघितले तर धरधाव वेगाने येणारा एक ट्रक दिसत होता. मी देह त्यागायचा निश्चय केला होता. तेवढ्यात मला मागून कुणीतरी आवाज दिला, ए पोरा, अरे हा रस्ता कुठे जातो? मी मागे वळून पाहिले तर एक वयोवृद्ध माणूस होता. मी त्या वृद्धाला काहीच उत्तर दिले नाही. मग तो वृद्ध माझ्याजवळ आला आणि परत विचारलं, इथं कुठं जवळ गाव आहे का रे? मी त्या वृद्धाला खवळलो. त्यावर ते वृद्ध बोलले, एवढा राग चांगला नाही. बाळ, संयम ठेवला तर सगळं नीट होईल आणि जीवन प्रवासात येणाऱ्या अडचणींना आत्महत्या हा पर्याय नसतो. माझ्याकडे बघ, 5 मुलं आहेत मला, एकही सांभाळत नाही. बायको केव्हाच गेली आहे देवाघरी, तरी मी जगतोय आणि तुला काय झालंय रे? चांगला तरुण आहेस, काम कर, काहीतरी व्यवसाय कर. मी त्या वृद्धाचे बोलणे ऐकून निशब्द झालो होतो. मी त्यांना विचारले, बाबा, तुम्हाला कुठं जायचं आहे? त्यावर ते वृद्ध बोलले, मी कुठं जाणार रे? भिक्षा मागून जीवन जगतोय. माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. जगण्याचा मार्ग मला कळाला होता. वृद्ध म्हणाले, चल बाबा, तुझं गाव असेल जवळ तर मला घेऊन चल. भूक लागली आहे, भिक्षा मागून खातो. त्या वृद्धाचे बोलणे ऐकून मला माझ्या आजोबांची आठवण झाली होती. मी इमोशनल झालो होतो. त्यांना मी माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली आणि ते माझ्यासोबत आले. पण घरी आल्यावर बघितले तर बायको स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून रडत रडत स्वामी समर्थांचा जप करत होती. त्यावर वृद्धांनी तिला आवाज दिला, ए पोरी, पाणी मिळेल का? तिने डोळे उघडले आणि समोर मला पाहिलं. तिला खूप खूप आनंद झाला. झालेली हकीकत मी तिला सांगितली. तिने त्या वृद्धाचे पाया पडून आभार मानले. नंतर आम्ही सर्वांनी भोजन केले. थोडा आराम करून ते वृद्ध म्हणाले, चला आता येतो मी. चांगला संसार करा, देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. ते वृद्ध म्हणाले. ते वृद्ध निघाले तेव्हा मी थोडा भावूक झालो होतो. निघतेवेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतून 20,000 रुपये काढले आणि माझ्याकडे दिले. ते म्हणाले, हे घे, माझ्याकडे एवढेच आहेत. मला या पैशांची गरज नाही. हे तू ठेव आणि काहीतरी व्यवसाय कर. तुला काही कमी पडणार नाही. मग आम्ही दोघांनी जोडीने त्या वृद्धाचे दर्शन घेतले आणि त्यांना निरोप दिला. आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्या पैशाची एक गाय घ्यायची आणि दुधाचा व्यवसाय करायचा. या घटनेला जवळजवळ 20 वर्ष होत आलेत आणि आम्ही त्या एका गायीवर आज आमच्याकडे 25 गायी आहेत आणि आमचा दुधाचा व्यवसाय खूपच चांगला चालू आहे. मी मागे 3 वर्षांपूर्वी 5 एकर जमीन घेतली आहे.
एक टुमदार घर पण बांधलंय. सांगायचं तात्पर्य एवढंच की मला ते वृद्ध नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थच भेटले होते. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या अनुभव आणि मी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. स्वामी समर्थ आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.